मोठी लोक तर लांबच, लहान मुलं सुद्धा आम्ही जवळ समोर गेलो की नुसतं 4 कमळ 4 कमळ 4 कमळ. आता आमच्या प्रभागामध्ये नुसतं कमळ 4 कमळ याच्याशिवाय दुसरी काहीही चर्चा नाही आहे. आमचं विजन एकच असणार आहे की आतापर्यंत जी झालेली कामं नसतील आपल्या भागामध्ये ते आम्हाला कामं पूर्णत्वावर न्यायचे आहेत. जेवढं आम्हाला शक्य आहे तेवढं आम्ही राहुल साहेबांच्या माध्यमातून, आमदार साहेबांच्या माध्यमातून आम्ही ती कामं करण्याचा प्रयत्न केलेले आहे. दर्शक नमस्कार, KK न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे. इचलकरंजी महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचाराला खऱ्या अर्थानं वेग आलेला असताना या ठिकाणी उमेदवारांची चांगलीच धावपळ उडालेली आहे. आज मी नगरसेवक या आपल्या विशेष मालिकेमध्ये आपल्यासोबत आहेत. या प्रभाग क्रमांक 5 मधून निवडणूक लढवणाऱ्या वैशाली पवार, त्यांचे पती आपल्यासोबत आहेत सुनील पवार. त्यांच्याशी आपण संवाद साधूया. नेमकं त्यांचं या निवडणुकीमध्ये उतरण्याचं विजन त्यांचं विजन काय असणार आहे, या निवडणुकीमध्ये उतरण्याची त्यांची उद्दिष्ट काय आहेत, त्यानंतर त्यांनी या भागामध्ये काय विकास कामं केले ते आपण त्यांच्याकडून जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. नमस्कार, आपली ओळख सुरुवातीला आपण सांगा. नमस्कार, माझं नाव सुनील शंकर पवार. माझे मिसेस वैशाली सुनील पवार ही प्रभाग नंबर 5 मधून भाजपच्या चिन्हावर, प्रभाग नंबर 5 मधून 5B मध्ये ते इलेक्शन लढवत आहे. आपण भाजपच्या चिन्हावर भाजपकडून ही निवडणूक लढवत आहात. कोणती उद्दिष्ट घेऊन, कोणती उद्दिष्ट समोर ठेवून तुम्ही या निवडणुकीला सामोरं जात आहात? आमचं उद्दिष्ट एकच आहे. आम्हाला प्रभाग नंबर 5 हा बराच मोठा प्रभाग आम्हाला दिलेला आहे, कारण का इथं मतदारसंख्या पण 15,500 इतकी बहुसंख्य मतदारांची संख्या आपल्या प्रभागामध्ये आहे. आपला प्रभाग हा जवळजवळ ठाकरे चौकापासून कॅप्सन हॉटेलपर्यंत, तसंच विकासनगर ह्या इतका मोठ्या प्रमाणात प्रभाग आपला पसरलेला आहे. राहुल साहेबांनी आपल्याला 4ही कोपऱ्यातून 4 उमेदवार दिलेले आहेत. एका पूर्वेकडून सुनील पाटील साहेबांना दिलेला आहे, पश्चिमेकडून आम्हाला सुनील पवार आम्हाला स्वतःला दिलेले आहे, दक्षिणेकडून जहांगीर पटेकरी भयांना दिलेला आहे आणि उत्तरेकडून सतीश मुळक यांना उमेदवारी दिलेले आहे, जेणेकरून 4ही भागाचा विकास हा चांगला झाला पाहिजे. नुसताच रस्ते, गटरी आणि देवाबत्ती हे करण्यासाठी हे आपल्या प्रभागामध्ये हे आम्ही 4ही उमेदवार जात नसून तर आम्हाला पूर्ण प्रभागाचे 4ही कोपऱ्याचे नंदनवन करायचं आहे, त्याचं सुशोभीकरण करायचं आहे. तेच आमचं उद्दिष्ट आहे. तेच उद्दिष्ट घेऊन आम्ही मतदारांच्यापर्यंत पोहोचत आहोत आणि मतदारांच्यापर्यंत आम्ही जसं पोहोचतोय तर त्यांचा उत्साह बघितला तर आम्हाला सुद्धा अभूतपूर्व त्यांचा उत्साह एवढा मिळायला लागलाय की आम्हाला सुद्धा आश्चर्य वाटायला लागले की मोठी लोक तर लांबच, लहान मुलं सुद्धा आम्ही जवळ समोर गेलो की नुसतं 4 कमळ 4 कमळ 4 कमळ. आता आमच्या प्रभागामध्ये नुसतं कमळ 4 कमळ याच्याशिवाय दुसरी काहीही चर्चा नाही आहे. तुम्ही सांगितलं की उद्दिष्ट तुम्ही सांगितलं निवडणुकीमध्ये उतरण्यामागचं, पुढचा अजेंडा काय असणार आहे? निवडून आल्यानंतर काय तुमचा नेमका अजेंडा, तुमचं विजन असणार आहे? आमचं विजन एकच असणार आहे की आतापर्यंत जी झालेली कामं नसतील आपल्या भागामध्ये ते आम्हाला कामं पूर्णत्वावर न्यायचे आहेत. शक्यतो करून जास्त आपल्या भागामध्ये पाण्याचाच प्रश्न आहे, तो सगळ्या गावामध्ये जाय माहिती आहे आपल्याला, पण ते आता राहुल साहेब आता महिन्याभरामध्ये ते क्लिअर करणारच आहेत. ते आता त्यांनी बऱ्याच वेळा आपल्या भाषणामध्ये पण सांगितलेलं आहे, ते काय होणारच आहे. पाण्याचा प्रश्न बऱ्यापैकी सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहे. त्याच्याबरोबर आपल्याला एखादं क्रीडांगण, आपल्याला बागेचं सुशोभीकरण, वाचनालय, मुलांच्यासाठी अभ्यासिका, ह्या सगळ्या गोष्टी कशा घडून येतील आणि त्यासाठी आम्ही पाठपुरावा करणार आहे. आतापर्यंत आपण या भागामध्ये केलेली विकास कामं काय आहेत? आतापर्यंत आम्ही भागामध्ये विकास कामं केलेले म्हणजे राहुल साहेबांच्या माध्यमातून आम्ही बरेचशी कामं आमच्या प्रभागामध्ये केलेले आहेत. त्यामध्ये सगळ्यात प्रथम म्हणजे आम्ही बोरवेलची कामं जास्त प्रमाणात लोकांचे केलेले आहेत, जेणेकरून चावीला आपल्या भागामध्ये 5 आणि 7 दिवसातून पाणी येते. त्याचा लोड लोकांना कमी होण्यासाठी आम्ही बोरवेल जास्त करून रिपेरी करणे म्हणा किंवा नवीन बोरवेल मारणे, त्यामध्ये कनेक्शन लोकांना गल्लीतनं सगळ्या गल्लीतून कनेक्शन देणे, हे आम्ही काम केलेलं आहे. त्याचबरोबर रस्त्याची कामं असतील, गटारीची कामं असतील, ही सगळे आम्ही केलेले आहेत. तसं बघायला गेलं तर वैयक्तिक माझं हे पहिलंच इलेक्शन आहे. ह्याच्या अगोदर मी नगरसेवक नव्हतो, पण आता जेवढं आम्हाला शक्य आहे तेवढं आम्ही राहुल साहेबांच्या माध्यमातून, आमदार साहेबांच्या माध्यमातून आम्ही ती कामं करण्याचा प्रयत्न केलेले.
हे होते आपल्याशी संवाद साधलेले या प्रभाग क्रमांक 5 मधल्या उमेदवार वैशाली पवार यांचे पती सुनील पवार की आमदार राहुल आवाडनी केलेली जी विकास कामं आहे त्या विकास कामांच्या जोरावरती ही निवडणूक आम्ही लढवत आहोत आणि जनता नक्कीच आम्हाला स्वीकारेल. ही पहिलीच निवडणूक असल्याचं त्यांनी म्हणलेलं आहे. त्यामुळं निश्चित विकास कामांच्या जोरावरती जनता आम्हाला स्वीकारेल असं यांनी या ठिकाणी मत व्यक्त केलेलं आहे. कॅमेरामन राहुलसह मी कुणाल कांबळे, KK न्यूज इचलकरंजी.